ऑनलाईन शिक्षण पद्धत ही शाप आहे की वरदान? मला असं वाटतं की ही ऑनलाईन शिक्षण पद्धत नवीन पिढीला लागलेला शाप आहे. कारण अलीकडचे बरेचसे पालक आणि विद्यार्थी यांना प्रथमदर्शी असं वाटतं की ही ऑनलाईन शिक्षण पद्धत फारच मनोरंजक आहे, आकर्षक आहे आणि फायद्याची आहे. पण जर तुम्ही दूरदर्शी विचार केला तर या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे बरेचसे तोटे आहेत. त्याच्यातला पहिला तोटा असा आहे की या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांचं कधीच फेस टू फेस इंटरॅक्शन होत नाही. आणि एक टीचर म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं फेस टू फेस इंटरॅक्शन होत नसेल तर ती टीचिंग पद्धत किंवा ती टीचिंग लर्निंग पद्धत फार इफेक्टिव्ह असते. त्याचबरोबर जेव्हा विद्यार्थ्यांचं आणि टीचरचं फेस टू फेस इंटरॅक्शन होत नाही तेव्हा विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन स्किल वाढणं किंवा त्यांची इमोशनल डेव्हलपमेंट होणं कुठेतरी थांबून जातं. हा झाला पहिला तोटा. दुसरा तोटा असा आहे की या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना मॉनिटर करण्यासाठी कोणीच नसतं. आणि जेव्हा विद्यार्थ्यांना मॉनिटर करण्यासाठी कोणीही नसतं तेव्हा विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्याऐवजी त्यांचं डिस्ट्रॅक्शन वाढत जातं. आणि हे शिक्षणासाठी काही फायद्याचं नाही. हा झाला दुसरा तोटा. तिसरा तोटा असा आहे की या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आयसोलेटेड बसावं लागतं, एका सेपरेट रूम मध्ये बसावं लागतं. मग या केसमध्ये पालकांसमोरील चॅलेंजेस वाढतात की आपला पाल्य नक्की अभ्यास करतोय की आणखीन काय वेगळे धंदे करतोय हे चेक करणं पालकांना डिफिकल्ट होऊन जातं. आणि मोबाईलच्या अति वापरामुळे विद्यार्थ्यांना मोबाईलचं व्यसन लागण्याचेही फार मोठे चान्सेस असतात. तर हा झाला तिसरा तोटा. चौथा आणि महत्वाचा तोटा असा आहे की या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर सारख्या साधनांची गरज पडते. म्हणजे जेव्हा विद्यार्थी बालवयामध्ये ही अशी साधनं वापरत असतात तेव्हा त्यांच्या डोळ्यावरती, मानेवरती आणि पाठीवरती फार बॅड इम्पॅक्ट होतो. आणि मला वाटतं की हा सर्वात सिरियस तोटा आहे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा. आता आपण जर हे सगळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे तोटे बघितले तर मला एक प्रश्न असा पडतो की एवढे सगळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे तोटे असताना सुद्धा पालक आणि विद्यार्थी या शिक्षण पद्धतीमधून बाहेर का नाहीत पडत किंवा त्यांच्या लक्षामध्ये काय येत नाही की ही शिक्षण पद्धत फारच तोट्याची आहे. आत्ताच्या सर्व पालकांना मला एकच प्रश्न विचारायचा की जेव्हा ऑनलाईन शिक्षण पद्धत नव्हती म्हणजेच जेव्हा ऑफलाईन शिक्षण पद्धत होती तेव्हा आपल्या समाजामधून डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, IAS, IPS सारखे ऑफिसर बनत नव्हते का? तर उत्तर आहे हो, 100%. या अगोदरही असे मोठे मोठे अधिकारी बनत होते, IIT इंजिनियर बनत होते, MBBS डॉक्टरही बनत होते. मी तर म्हणेन की ऑफलाईन शिक्षण पद्धतीमधून घडलेले विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षण पद्धतीतून घडलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मेंटली आणि फिजिकली फिट सापडतात. तर आत्ताच्या सर्व पालकांना मी एकच विनंती करेन की या ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या मायाजालातून लवकरात लवकर बाहेर पडा. कारण ही ऑनलाईन शिक्षण पद्धत कधीही ऑफलाईन शिक्षण पद्धतीला रिप्लेस नाही करू शकत. आणि एक गोष्ट मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ऑनलाईन शिक्षण पद्धत एक ना एक दिवस या तरुण पिढीचा घात केल्याशिवाय राहणार नाही.